मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते। मराठी सिने अभिनेता कुलदीप पवार यांचं आज निधन झालंय। मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। कुलदीप पवार यांना किडनीचा आजार होता। उपचारादरम्यान पवार यांचा मृत्यू झालाय। ऑर्केस्ट्राचा मालक, मासिकाचे उपसंपादक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनंतर त्यांना अभिनयाची संधी मिळाली। त्यांनी त्याचं सोनं केलं। पवार यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी यात आपली अभिनयाची चुणूक दाखवली होती। इथे ओशाळला मृत्यू हे त्यांचं पहिलं नाटक। आई तुळजाभवानी हा त्यांनी केलेला पहिला चित्रपट। डॅडी या नावाने ते प्रसिद्ध होते। 50हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं। त्यानंतर त्यांनी 106हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं। त्यांनी अरे संस्कार संस्कार, शापित, दरोडेखोर, निष्कलंक, निसर्ग अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून कसदार अभिनय साकार केला। मराठी प्रेक्षकांच्या मनावर भारूड घालणारी चित्रपट गीते कुलदीप पवार यांच्यावर चित्रित झाली आहेत। अशा या कसदार अभिनयाचा बादशाह असलेला आणि चांगला माणूस म्हणून नावलौकिक असणाऱ्या नटाला मल्हार परिवाराचा मानाचा मुजरा। मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते। तीज थैथय नाचते ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो। काळ्या मातीत टिपण चालते टिपण चालते टिपण चालते। राजा ललकारी आशिके हम कधी साध मला दे ओ राजा ललकारी आशिके हम कधी साध मला दे ओ गुमनाम है कोई बदनाम है बालपणापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण करणाऱ्या बेबी नंदा यांनी तरुणपणात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली। मनोज कुमार, जितेंद्र, देवानंद, राजेश खन्ना, शशी कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या नायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या। अजरामर सुमधुर गीते त्यांच्यावर चित्रित झाली आहेत। अशा या गुणी आणि अभिनय संपन्न अभिनेत्रीचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आणि सिनेरसिकांवर शोककळा पसरली आहे। समा
दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम